आपल्या सोबत स्वतः आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदाळे हे जोडले जात आहेत, त्यांचीही आपण प्रतिक्रिया घेऊयात आणि तुमचं जे म्हणणं आहे तेही त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. जगदाळे सर, आता तर बडतर्फीची कारवाई ही मागे घेण्यात आली आहे, मात्र देवयानी पारधी ज्यांच्यावर ही कारवाई झाली होती त्या स्वतः सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुमचं आता काय म्हणणं आहे? अंगणवाडी सेविका देवयानीताई पारधी, उंबरवाडी तालुका आंबेगाव येथे कार्यरत आहेत. आपल्याच माध्यमातून आम्हाला असं कळालं की निकृष्ट पोषण आहाराचा व्हिडिओ त्यांनी जो पोस्ट केला आणि त्याच्यावर तालुका महिला बाल कल्याण अधिकारी असतील त्यांनी रिपोर्ट पाठवून जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली. वास्तविक पाहता या गोष्टीची शहानिशा करून थोडासा वेळ देऊन स्पष्टीकरण मागून मग नंतर म्हणजे काय कार्यवाही करायची वगैरे येते एकंदरीत प्रशासनाचा विचार घेऊन करायला पाहिजे होता, तर तसं न करता त्यांनी ती डायरेक्ट कारवाई केलेली आहे. आम्ही यातच महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. तसेच मुख्य अधिकारी श्री गजानन पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे की कार्यवाही तत्काळ मागे घ्या आणि देवयानीताई पारधींना रिइन्स्टेट करा अशी सूचना केलेली आहे. पण ज्यांनी ही कारवाई केलेली होती जगदाळे सर, त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचं देवयानीताईंचं सुद्धा म्हणणं आहे, कारण त्यांनी फक्त जी काही वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. आधी तर तक्रार केलेली होती, पण तक्रार ऐकून घेतली नाही, त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी हे कधीपर्यंत असं चालणार, विद्यार्थ्यांना जो पोषण आहार दिला जातो तो निकृष्ट दर्जाचा कधीपर्यंत द्यायचा, या सगळ्या म्हणजे त्या त्रस्त झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर जे तालुका स्तरावर असलेले अधिकारी आहेत त्यांनी ही कारवाई केल्याचं त्या म्हणतायत आणि आपल्याला सांगितलं सुद्धा नाही की बडतर्फीची नोटीस आहे. पोषण आहार आहे जो पोषण पोषण आहार हा राज्य शासनामार्फत पुरवला जातो आणि त्याची सर्व व्यवस्था आहार पुरवायची व्यवस्था जिल्हा परिषद करत असते. जिल्हा परिषदेचा महिला बाल कल्याण विभाग करत असते आणि अशा परिस्थितीत जर तो पोषण आहार चांगला नाहीये वगैरे असा खालना जर रिपोर्ट आला तर आमच्या अधिकाऱ्यांचं असं काम आहे की याबाबत जिथून पोषण आहार येतो शासनाच्या ज्या विभागाकडनं येतो तिथं कळवणं अपेक्षित आहे. तसं न करता त्यांनी डायरेक्ट कार्यवाही केलेली आहे. तर ही झालेली कार्यवाही ही चुकीचीच आहे. त्याच्या संदर्भात सोमवारी, आज मी जरा बाहेर आहे, तर सोमवारी गेल्यावर एक आढावा बैठक घेणार आहे आणि जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अशा म्हणजे पोषण आहाराचे निकृष्ट पोषण आहार आढळून आलेलं आहे त्या बाबतीत व्यवस्थित आढावा घेऊन राज्य शासनाला त्या बाबतीत कारवाईची व्यवस्था करणार आहोत. जगदाळे सर, आता देवयानीताईंनी हे सगळा मुद्दा समोर आणलेला आहे, वास्तव समोर आणलेला आहे, त्यांनी व्हिडिओ सुद्धा बनवला आणि त्यांचा अनुभव आहे एवढ्या वर्षांचा की निकृष्ट दर्जाचा हा पोषण आहार विद्यार्थ्यांना द्यायचा कसा असा सवाल त्या उपस्थित करतायत. त्याच्यामुळे या पोषण आहाराची चौकशी केली जाणार का? मॅडम, मी जसं तुम्हाला सांगितलं की चौकशी आम्ही करणार म्हणण्यापेक्षा हा जो शासनाचा आलेला पोषण आहार आहे त्या बाबतीत आम्ही शासनाकडे तक्रार करणार आहोत. असा जर पोषण आहार येत असेल आणि तो जर विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर ती अतिशय खेदजनक बाब आहे. या बाबतीत आम्ही शासनाला विनंती करणार आहोत किंवा हे असला पोषण आहार तुम्ही काही सप्लाय करू नका आणि जो वाटपाचा विषय येतो तो वाटप फक्त जिल्हा परिषद करत असते आणि असाच पोषण आहार अजून कुठे आहे का या बाबतीतला एक ड्राईव्ह येत्या सोमवारी आम्ही महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की त्यांनी ती सगळी माहिती मागवावी आणि त्या संदर्भात जे काही सविस्तर निवेदन असेल ते सोमवारी करणार. खरंच जगदाळे सर, आपल्यासोबत देवयानी पारधी सुद्धा स्वतः फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडे मी आता जाईन. देवयानी ताई, तुम्ही ऐकलं असेल जगदाळे सर काय बोलतायत ते, याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? हो, मी समाधानी आहे, पण मला एक सांगायचंय, जो तुम्ही 4-4 महिन्यांचा माल टाकताय ना त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. 4 महिन्यात कोणताच माल चांगला राहत म्हणजे कोणताच आहार चांगला राहत नाही. आम्हाला महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित चांगला आणि आहार द्यावा, कारण 4 महिन्यांच्या आहाराला बुरशी येते, किडे लागतात आणि परत त्याच्यातून विषबाधा वगैरे झाली तर अंगणवाडी सेविका जबाबदार नाही राहणार त्यातनं. ऐका, बोला बोला.
देवयानी ताई, तुम्ही म्हणजे जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो मी सुद्धा पाहिलेला आहे. खरंच तुम्ही त्या वाटाण्याचं जे सांगितलेलं आहे त्या बाबतीत अगदी म्हणजे लक्ष देण्यासारखीची ती गोष्ट आहे. आणि यापुढे आम्ही सुद्धा शासनाला विनंती करणार आहोत की असा पोषण आहार, आणि तुम्ही जसं म्हणलाय की तो पिरियडिकली आला पाहिजे. एकदम 4-5 महिन्याचं जर ते धान्य आलं तर त्याला कीड वगैरे लागण्याची शक्यता आहे. तर त्या बाबतीत सुद्धा आम्ही नक्कीच चर्चा करू आणि काहीतरी निर्णयाला जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परत आम्ही कामावर घ्यायच्या सूचना केलेल्या आहेत. आता देवयानी ताईंचा जे आरोप होते त्याच्यावर आपण बोलूया. जगदाळे सर, काही आरोप त्यांनी केलेले होते ते पुन्हा एकदा मी देवयानी ताई यांना सांगायला सांगेन, कारण स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या समोर आहेत, टीव्हीवर आहे, हे सगळं बरेचसे प्रेक्षक बघतायत, ऐकतायत. देवयानी ताई, तुमचे आरोप नेमके कोणकोणते आहेत? आता माझे आरोप आहारावरतीच होते नाही का. 4 महिन्यांचा माल, निकृष्ट दर्जाचा आहार, ह्याच्यावरती माझं मत होतं ते चांगलं येण्याबद्दलचं. तेच मला सांगायचंय. तुम्ही मला कामावर घेतलंय ते माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. तुम्ही माझ्या सगळ्यांनी आणि मला खूप नोकरी, चांगला देवयानी ताई, support- नोकरीविषयी सुद्धा तुम्ही बोलत होतात की तुम्हाला नोटिसीमध्ये नेमकं काय आहे ते सांगितलं नाही, पण सही करण्यासाठी 2-3 वेळा तुम्हाला सांगण्यात आलं. हो, सही करा. जर मी सही केली असती तर आज माझा सगळा विषय संपत होता. माझं पूर्णतः काम जात होतं. म्हणून मी त्याला विरोध केला की मी नाही सही करू शकत, मी चुकीची नाही, मी सही करू शकत नाही. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे कोण म्हणत होते? हो, ते मला सूचना केलेली आहे. आणि देवयानी ताईचा जो मुख्य आरोप होता पोषण आहाराच्या बाबतीत, बोला सर, जगदाळे सर बोला. ऐकू हा, ऐकू येतोय, तुमचा आवाज ऐकू येतोय, बोला. मॅडम, त्यांच्या बऱ्यापैकी आपल्या ज्या प्रश्नांचा खुलासा मी केलेला आहे. आणि मी आता जसं तुम्हाला म्हणलं की त्यांचा फक्त पोषण आहाराच्या संदर्भातच विषय होता. तर आम्ही त्या बाबतीत चर्चा करून सोमवारी काय तो एकदम निर्णय कळवू. म्हणजे याचा अर्थ आता जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळेल अशी अपेक्षा ठेवायची का? जगदाळे यांचा संपर्क तुटलेला आहे, मात्र देवयानी पारधी या स्वतः आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. देवयानी पारधी ताई, तुम्ही ऐकलं असेल, अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते स्वतः या ठिकाणी बोलत होते. आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत, जे ऑल महाराष्ट्रात जेवढ्या पण अंगणवाड्या आहेत, प्रत्येक अंगणवाडीत चांगलाच आहार तुम्ही द्या. मुलांना काही इजा पोचेल, त्यांच्या जीवाशी आरोग्याशी खेळ होईल असा आहार देऊ नका. आणि एकदम 4-4 महिन्यांचा आहार देऊ नका, कारण तो त्याची निगराणी ठेवणं हे ते करणं. 4 महिने कोणताच आहार टिकत नाही, त्याला बुरशी येते, किडे लागतात. मग परत त्याचं विल्हेवाट कुठं लावायची, त्याचा पंचनामा करा, हे करा, ते करा. त्यापेक्षा आम्हाला महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित मुलं खातील असा आहार उपलब्ध करून द्यावा, हीच माझी मागणी आहे. की तुम्ही त्या मुलांच्या जीवाशी खेळू नका, कारण आज कुठं म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की आज कुठं काय घडेल. आज त्या लेकरांवर बेतायला नको, हीच माझी मागणी आहे. की चांगल्यातला चांगला म्हणजे मुलांना त्याच्यातनं कर्बोदके, प्रथिने असं काहीतरी भेटेल असा आहार द्या तुम्ही. म्हणजे त्यांना पोषण मिळत राहील असा आहार द्या अशी तुमची मागणी आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आवाज उठवला, त्याच्यानंतर संपूर्ण लोकांपर्यंत तुमचं जे म्हणणं आहे ते पोहोचलं आणि त्याच्यानंतर तुमच्यावर कारवाई सुद्धा झाली. अर्थात लोक तुमच्या बाजूने उभे राहिले आणि त्यानंतर ती कारवाई मागे घेण्यात आली आहे. पुढे जर समजा असा एखादा प्रकार तुमच्या निदर्शनास आला तर पुन्हा आवाज उठवणार का? हो, मग शांत बसणार नाही मी, परत पुन्हा आवाज उठवणार. तुम्ही मला कामावरून काढण्याची परतही जरी धमकी दिली ना, काढलंय म्हणून, तरी मी मुलांच्या तरी बाबतीत हे मी ऐकून नाही घेणार. मला 100 वेळा जरी कामावरून काढलं ना, तरी मी मुलांच्या जीवाची खेळ होऊ देणार नाही. आज माझा आदिवासी पट्टा आहे, आदिवासी भाग आहे, मी असे आदिवासी पाड्यात काम करते. आज मुलं आमच्या जबाबदारीवर सोडून जातात. काही जर त्या मुलांना झालं तर त्याला जबाबदार आम्ही का राहायचं अंगणवाडी सेविकेने?
तुम्ही बरोबर सांगा, आहे. त्याला व्यक्तीच आम्हाला धरलं जाणार आहे. बाकी नाही कुणाला. हे जे माल आहार पुरवतात, माल पुरवतात, त्यांना कुणी जबाबदार नाही धरणार, त्याला जबाबदार आम्हाला धरणार आहे. त्याच्यामुळे येतानाच एका महिन्याचा आणि चांगल्या दर्जाचा आहार यावा, की जेणेकरून मुलं आवडीने खातील, त्यातून त्यांचं वजन वाढेल, ह्या दृष्टीने मुलांना आहार देण्यात यावा. मी जे म्हणणं मांडलेलं होतं, आवाज उठवलेला होता, न्यूज 18 मराठीनं सुद्धा तुमचा हा आवाज लोकांपर्यंत पोहोचवलेला होता आणि तुमच्यावर जी कारवाई करण्यात आली ती कशी चुकीची आहे हे सांगितलेलं होतं. एक शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, न्यूज 18 मराठीला काय सांगाल? मी सगळ्यांचे धन्यवाद मानेन. सगळ्यांनी मला म्हणजे माझ्या सत्याला पाठिंबा दिला, माझं सत्य सगळ्यांसमोर आणलं. मी त्यांची पासून आभारी असेल, की जेणेकरून आज माझ्या लेकरांना चांगल्या प्रतीचा, चांगल्या दर्जाचा मुलांना खाऊ मिळेल, याचा मला आनंद आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद देवयानी ताई, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. आणि त्याचबरोबर एक मुद्दा, जो एक ज्वलंत समस्या आहे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे लवकरच याच्यावर तोडगा निघेल आणि लहान मुलांना ॲक्च्युअलमध्ये पोषण आहार मिळेल अशी अपेक्षा आपण करूयात.